टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ह्या ज्या बोगस नियुक्ती प्रकरणामध्ये शासनाला 100 कोटी नाही त्यापेक्षा जास्त रुपयाचा चुना लावलेला आहे। काही संस्था ज्या शिक्षण देण्याचं नाटक करून या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत त्या नुसता पैसा कमवण्यासाठीच अस्तित्वात आल्या आहे आणि त्यांचा धंदाच आहे की बोगसपणा करायचा आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना, शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक कार्यालय असेल, मंत्रालय या स्तरावरच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पैसा कमवण्याचा धंदा करायचा। हे स्कॅन्डल आहे मोठं आणि हे स्कॅन्डल फक्त नागपुरात नाही पूर्ण राज्यात आहे। पण नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही कार्यरत असताना संघटनेचे पदाधिकारी जागृत आहोत म्हणून हा विषय वारंवार उचलतो, मांडतो आणि लोकांसमोर ठेवतो। सर नेमकं काय हे प्रकरण आहे, कशा पद्धतीने याची फसवणूक ही सगळी शासनाची झाली? ही फसवणूक होती 2 मे 2012ला शासनाने नियुक्तीला बंदी टाकणारा शासन निर्णय निर्गमित केला। त्यानंतर हा प्रकार चालू झाला। बॅकडेटेड मागच्या तारखेमध्ये नियुक्त्या दाखवायच्या कागदोपत्री आणि त्या नियुक्तीला शिक्षणाधिकाऱ्याकडून मान्यता मिळवायची, शिक्षण उपसंचालकाकडून शालार्थ ID घ्यायची, वेतन पथक कार्यालयामध्ये बिलं सादर करून ते बिलं उचलायचे, पैसा उचलायचा। तो व्यक्ती शाळेत कार्यरत नव्हताच कधी, पण त्याचं नाव, त्याचे प्रमाणपत्र, काही लोकांचे बोगस प्रमाणपत्र आणि त्या ज्या फाईल्स तयार करायच्या त्या प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जमाच करायच्या नाही, सबमिटच करायच्या नाही। बाहेरच्या बाहेर हे सर्व नाटक करून फक्त ऑर्डर, ॲप्रुव्हल ऑर्डर आणि शालार्थ IDचं ऑर्डर हे वेतन पथकाला जोडून, वेतन पथक कार्यालयात सादर करून, वेतन देयक सादर करून पैसा लुटायचा, असा यांचा हा धंदा आहे। आणि यामध्ये हे सर्व अधिकारी, त्यातले कर्मचारी आणि संस्था चालक हे सहभागी आहेत। मरण मात्र बेरोजगार शिक्षकांचं झालं आहे। तो नोकरीच्या शोधात असतो, त्याला नोकरी मिळेल अशी आशा असते, त्याच्याकडून 30 लाख 40 लाख रुपये घेऊन बोगस नियुक्ती द्यायची, त्याच्या नावाने पगार उचलायचा, तोही संस्था चालकांनी आणि या अधिकाऱ्यांनी घ्यायचा, त्याला काहीच मिळत नव्हतं। त्याच्या खात्यावर फक्त पैसा जमा होत होता, पण तो पैसा हेच लोक उचलून त्यात दफन करायचे आणि याच्याजवळचे पैसे घ्यायचे। आता जी ॲक्शन होते आहे त्या ॲक्शनमध्ये मरण मात्र या शिक्षकाचंच होणार आहे की जो लुटल्या गेला आहे, लुबाडला गेला आहे। सर ते ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली त्या बोगस, आता ते नोकरीत आहे की त्यांना नोकरीतून कमी करण्यात आलं आणि काय? काही लोक नोकरीत आहे, काही लोक निघून गेले, पण मॅक्झिमम लोक अजूनही नोकरीत आहेत। मॅक्झिमम लोकांचं वेतन अजूनही सुरू आहे, कारण चौकशी करायला गठीत केलेल्या समितीला रेकॉर्डच मिळत नाही, रेकॉर्डच नाही होता तो गहाळ केला। त्यामुळे या सर्व प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असेल, सत्य बाहेर काढायचं असेल आणि शिक्षक आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराला मुठमाती द्यायची असेल तर SIT द्वारा चौकशी करणे गरजेचे आहे, आवश्यक आहे। त्याशिवाय सत्य बाहेर येऊ शकत नाही आणि शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार संपुष्टात येऊ शकत नाही, ही आमची मागणी आहे। सर तुम्ही आमदार राहिलेला आहे, तुम्ही याचा पाठपुरावा केलेला आहे, तुमच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात या सगळ्या याच्यावर काय तोडगा निघाला किंवा याच्या बाबतीत शासन स्तरावर काय उदासीनता दिसून येते? मी सर सतत पाठपुरावा केला। तारांकित प्रश्न, लक्षवेधी, विशेष उल्लेख, म्हणजे जी आयुध प्रतिनिधीला असतात आमदारांना, त्या सर्व घटनात्मक आयुधाचा वापर करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण न्याय मिळवू शकला नाही या प्रशासन यंत्रणेमध्ये। ही प्रशासन यंत्रणा काय आहे? मुळात ही प्रशासन यंत्रणा प्रश्न सोडवत नाही, निर्माण झालेल्या प्रश्नाला, निर्माण झालेल्या समस्येला सोडवण्याचं काम करते। चौकशी नेमली, त्या चौकशीला 1-2 वर्ष लावायचा आणि नंतर रिपोर्ट काय द्यायचा तर नसती गहाळ झाली, नसती प्राप्त नाही, त्यामुळे निष्कर्ष काढता येत नाही। पुन्हा तक्रार,
पुन्हा 2 वर्ष त्यात घालवायचे. म्हणजे असं करून त्या विषयाला, त्या समस्येला सडवण्याचं पाप या प्रशासनाने केलेलं आहे. आणि म्हणून SIT शिवाय याला दुसरा मार्ग नाही. त्याशिवाय या प्रश्नाचं निराकरण किंवा या प्रश्नाची उकल होऊ शकत नाही.